आहेत बालाजी, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये देखील गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आणि काल दिवसभर जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। तर बीड जिल्ह्यातील 9 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून आष्टी तालुक्यात धामणगाव परिसरात केळी आणि मोसंबीच्या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले। तसंच काढणीला आलेल्या कांद्याचं देखील नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील खराडी नदीला पाणी आल्यानं गावाचा संपर्क तुटलाय आणि गावाला महामार्गाच्या जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावकऱ्यांसमोर अडचण निर्माण झालेली आहे। आणि या संदर्भात बीडमधून आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, बीड जिल्ह्यामध्ये देखील गेले 15 दिवस पाऊस बरसतोय। पूर्व मोसमी हा पाऊस होता। शेतकऱ्यांचं नुकसान तर झालंच असेल, मात्र आता सद्यस्थिती तिथे काय आहे? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून पाऊस पडतो। तसं जर वार्षिक सरासरी पावसाची जर काढली तर बीड जिल्ह्यामध्ये 666 मिलीमीटर एवढा पाऊस असतो। मात्र यावर्षी कधी नव्हे ते मे महिन्यातच जो पाऊस झालेला आहे तो 25%, म्हणजे जो एकूण पावसाळ्यामधला जो पाऊस होतो तो 25% पाऊस आतापर्यंत झालेला आहे। नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। एवढंच नाही तर शेतीमध्ये जे काही उन्हाळी कांदा आहे, त्याचबरोबर जे काही फळबाग आहे त्याचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकूण जर आपण 15 दिवसामध्ये नुकसान बघितलं तर जवळपास 63 जनावरेही दगावलेले आहेत, तर 4 जणांचा वीज पडून देखील मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत हा नुकसानीचा जर आकडा बघितला तर खूप मोठ्या प्रमाणातला आकडा आहे। आणि बीडकरांना तसं पाहिलं तर या अगोदर गेल्या 10 वर्षापासून पत्रकारिता करतो। अनेक वेळा मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई असते, पाण्यासाठी वनवन भटकंती करणारे लोक आपण पाहत असतो आणि तो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अनेक याच्यातून दाखवले देखील गेले होते। मात्र यावर्षी कधी नव्हे ते तलावाला देखील पाणी आलेलं आहे। कपिलधारचा जो काही प्रसिद्ध धबधबा आहे तो धबधबा मे महिन्यात या अगोदर 50 वर्षामध्ये कधीच वाहिलेला नव्हता, मात्र आता तो देखील व्हायला लागलाय। बिंदुसरा नदीला देखील पूर आलेला आहे। त्यामुळे ही जी बेमोसमी पाऊस आहे, जो अवकाळी पाऊस आहे, तो अवकाळी पाऊस आल्यानंतर बीडमध्ये पाणी जरी असलं तर याचा दुसरा जर इफेक्ट बघितला तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। कांदा जे पीक आहे ते कांदा पिकातून येणारं खरीप हंगामाचं हे पाहायचं असतं आणि खरीप हंगामाचे जे काही खर्च आहे बियाणाचा तो करायचा असतो। मात्र कांदा पीक पूर्णतः जमिनीमध्ये आज चिखल झालेला आहे, त्याची बातमी देखील न्यूज 18 लोकमतच्या बांधावरती जाऊन दाखवली होती। त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पाणी जरी झालं असलं तरी आता पेरणी करायला कशी? आता पेरणीसाठी जर या काळात जर पाऊस आला तर पेरणीची लगबग सुरू असते, मात्र कृषी विभागानं सांगितलंय आता पेरणी करू नका आणि शेतकरी देखील तशा मानसिकतेमध्ये नाहीत। त्यामुळे एकंदरीत हा जो पडलेला पाऊस आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। काल दिवसभरचा जो पाऊस होता तर बीड शहरामधल्या प्रत्येक रस्त्यावरती गुडघाभर पाणी झालेलं होतं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। आणि काल प्रशासनाने देखील काम असेल तरच बाहेर जा, अन्यथा बाहेर जाऊ नका अशा पद्धतीने देखील इशारा दिला होता। त्यामुळे या अवकाळी पावसामुळे कुठेतरी बीड जिल्ह्यातलं जे काही दैनंदिन जीवन आहे ना ते दैनंदिन जीवन कुठेतरी आता विस्कळीत झाल्याचीच परिस्थिती पाहायला मिळते आणि हे नुकसान झालेलं आहे याचे पंचनामे करावेत अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जाते। ठीक आहे सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे, नाले भरभरून वाहू लागलेत। पुराचं पाणी पुलावरून वाहत असूनही तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलं। पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही। मात्र लातूर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि यामुळे लातूर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। लातूरमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। लातूरमधली ही काही दृश्य समोर आलेली आहेत। रस्त्यांवरून नदीसारखं पाणी वाहतंय। जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि अनेक घरांमध्ये देखील हे पाणी शिरलं, तर अनेकांची वाहनं देखील वाहून जाताना या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। अनेक घरही पाण्याखाली गेलेत, रस्ते पाण्याखाली गेलेत आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। तसंच नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। अहिल्यानगरमध्ये देखील पावसानं थैमान घातलंय। गेल्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालंय। अहिल्यानगर तालुक्यातील खडकी, सारोळा या परिसरात नाल्यांना पूर आल्यानं अनेक नागरिक हे घरामध्ये अडकले होते, तर स्थानिक युवकांनी जीव धोक्यात घालून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीबाबत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी काल दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे या ठिकाणी कमरेच्या वर पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं हे आपण पाहू शकता की टोमॅटोचं पीक होतं
पीक जे होतं ते पूर्णपणे झोपलेलं आहे. ते बागा ज्या होतात, बागाची काही झाडं जी आहेत ते उन्मळून पडले होते. इथे स्थानिक शेतकरी होते, त्यांनी आपला कांदा जो आहे तो साठवून ठेवला होता आणि 2 दिवसांनी विकणार त्याआधीच हा पूर आला. आणि त्या पुरामध्ये आपण ज्या पद्धतीनं तो पुराचा लोट होता, त्यामुळं हा सगळा कांदा जो आहे तो वाहून गेलेला आहे. भरलेल्या गोण्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत. समोरच पाहता गेलं तर आपण ते ट्रॅक्टर, ट्रॅली जे काही वस्तू होत्या शेतकऱ्यांच्या त्या सगळ्या वाहून गेलेल्या आहे. आणि याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. येणाऱ्या काळामध्ये पिकं गेल्यामुळं जनावरांचा चाऱ्याचा प्रश्नही मोठा उपस्थित आहे. आपल्यावर काही शेतकरी आहेत. काका तुम्ही काल काय घडलं या ठिकाणी? काल या ठिकाणी इतका पाऊस झाला 12च्या पुढे, तर 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत 1.5 घंट्यात इतकं पाणी आलं. आयुष्यात मी 70 वर्ष वय आहे माझं, कधीच एवढा पूर पाहिला नाही. कमरेपेक्षा डोक्या छाती इतकं पाणी त्या रोडवर होतं. त्याच्यामध्ये माझ्या 2 उरळ्या कांद्याच्या 150 गोण्याच्या त्या वाहून गेल्या आणि शिवून ठेवलेल्या बाजारात नेण्याच्या 50-60 गोणी ती बी सगळी वाहून गेली. आणि गुरांचा चारा 3-3 टनाच्या 3 बॅग त्या बी पुरात वाहून गेला. आणि आतमध्ये मी खोलीमध्ये काय युरिया ठेवला होता खत, ते सुद्धा वाहून गेलं. आई भिजलो म्हणजे सगळं नुकसानच झाली. काही गोण्या सभा लटकून पडल्यात, त्या गबाळामुळे त्या जाता नाही आल्या. म्हणजे कमीत कमी 5 लाखाच्या आसपास नुकसान झालं असेल. मोठंच झालंय. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत. तुम्ही काल काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, नेमकी काय झालं? ते आता ट्रॉलीमध्ये ते चालले होते, ते अचानक काही सेकंदात इतकं पाणी आलं की त्यांना काही हालताच नाही आलं. आणि ती ट्रॉली सरळ होती. ती ट्रॉली पाण्याच्या झोताने पलटी होण्याच्या भीतीने पलटी झाली असती तर ते वाहून गेले असते. त्याच्यामुळं गावातले आमचे जो मित्र परिवार होता, तरुण मंडळ होतं, त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून